आमचं व्यथा कशी कळणार? आम्ही का पिक्चर काढणार का? व्हायरल करा, शूटिंग वाले आणा, मोबाईल मध्ये काढा. हे करणारा शेतकरी नाही, शेतकरी खानदान आहे. बीड जिल्ह्याच्या काही भागात सलग 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगाव इथल्या शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतातील उभं पीक या पावसानं पूर्णपणे आडवी झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी ज्ञानेश्वर काळे हवालदिल झाले असून उसनवारी आणि व्याजानं घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचनेत ते आहेत. या गंभीर परिस्थितीत प्रशासनाची भूमिका मात्र अनाकलनीय ठरली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याऐवजी तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, मग पाहणी करू आणि पंचनामा करू, असं बेजबाबदार उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानं शेतकऱ्यांच्यात संतापात भर पडली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर काळे यांनी हुंदके देत आपला संताप व्यक्त केला. मायबाप सरकारनं तात्काळ आमच्या शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि आम्हाला तातडीनं मदत करावी, अशी नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांची सरकारकडे भावनिक मागणी आहे. तर मायबाप माझे जोडीदार ते सगळे माझे रडून व्हिडिओ काढते तर व्हायरल करते. मी तसा नाही. माझे खरोखर मला तून इथं उत्पन्न झालेलं आहे. सगळं पीक जळून गेलं आहे. कुणी येतो शूटिंग काढ म्हणतं. तुला काय झालं? अहो तुम्ही हे दाखवा, हे दाखवला, पीक दाखवला का? माझी शूटिंग दाखवता तुम्ही. माझी शूटिंग दाखवला का? एकरी 10,000 रुपये खर्च झाला. मला तेवढा 10,000 रुपये खर्च द्या आणि बाकी मला शास नको, काय नको. कुणी तपासणी करायला आलं का? तपासणी करायला साहेब लोक आले. ते म्हणले तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या. आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला? आमचं व्यथा कशी कळणार? आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का? व्हायरल करा, शूटिंग वाले आणा, मोबाईल मध्ये काढा. हे करणारा शेतकरी नाही, शेतकरी खानदान आहे. शासन हे झालेलं आहे. हे करा, आम्हाला उत्पन्न काय झालं त्याचा सारांश करा आणि हे पीक पहा, त्याचा खर्च द्या आम्हाला. आम्ही असे शूटिंग काढणार, व्हायरल करणार शेतकरी नसतो. हे नुकसान कशामुळे झालेलं आहे? अहो, हे पाऊस जास्त दिसा ना का? तुम्ही गुडघेत केला चिखला त्याला आम्हाला विचारता का? तुम्ही पत्रकार येऊन आम्हाला विचारता शेतात येऊन? तुमचे पाय फसलेले दिसत नाही का? ते दाखवा ना. तुम्हाला आमचं दाखवा वाटतं? इतके पाय फसले का आणि इतका पाऊस झाला का? आम्हाला विचारता तुम्ही तिथं एसी मध्ये बसून? आता सरकारकडून काय अपेक्षा आहे? अहो सरकार काहीच नाही. आमचं फक्त एकरी 10,000 रुपये खर्च झाला. तेवढा 10,000 खर्च द्या. शेतकऱ्याला सगळ्याला माहिती आहे 1 एकर मध्ये कापूस होतो किती. आज कमरा इतका कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याचे 10,000 रुपये कशाचे? कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा 10,000 रुपये खर्च झाला का नाही ते मी बिलासहित, GST बिलासहित सांगतो मी. आज कोणता महिना? ह्या महिन्यापर्यंत कमरा इतक्यासारख्या झाल्या. 10,000 रुपये खर्च होतो का नाही? आणि काय सांगायचं तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसेल याला काय करतात? शेतकऱ्याला सगळं माहिती आहे. 10,000 रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही?